reversible process. A reversible process is a change that can be retraced in a reverse direction, that can be retraced in a reverse direction. आणि याचा जर मी पीव्ही डायग्राम जर ड्रॉ केलो, क्लिअरली डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा ए टू बी आपला प्रोसेस होते तेव्हा इथं सिस्टमचं एक्सपान्शन होते, म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला. आणि जेव्हा बी टू ए जेव्हा प्रोसेस होते तेव्हा सिस्टमचं कॉम्प्रेशन होते. लक्षात असू द्या. म्हणजे इथं ए टू बी सुद्धा प्रोसेस व्हायली आणि बी टू ए सुद्धा प्रोसेस व्हायली. म्हणजे इथं जे पीव्ही डायग्राम वरनं भेटायलंय, द पाथ ऑफ द रिव्हर्सिबल प्रोसेस इज सेम इन द फॉरवर्ड ॲज वेल ॲज रिव्हर्स डायरेक्शन. नेक्स्ट पॉइंट, द पाथ ऑफ द reversible process is same in the forward and reverse direction. आता इथं सुरुवातीला या डायग्राम मध्ये काय व्हायलंय, ए टू बी जेव्हा प्रोसेस होते तेव्हा सिस्टमचं एक्सपान्शन व्हायलंय, त्यानंतर कॉम्प्रेशन व्हायलंय. अबोव फिगर shows reversible expansion followed by reversible compression. आणि लक्षात असू द्या, रिव्हर्सिबल प्रोसेस जे होतात खूप स्लो राहतात, ऑलवेज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम राहतात. आता सिस्टमचा प्रोसेस व्हायला, सपोज इथून या जागी आलं, इथं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये राहते, या जागी आले, या जागी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये राहते, मध्ये कितीही जागी आपण ऑब्झर्व केला तर ऑलवेज सिस्टम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये राहते, कधी जर प्रोसेस रिव्हर्सिबल असेल, कारण हे प्रोसेस खूप स्लो होते. इट इज a very slow process. त्याला नॉन स्पॉन्टेनियसही म्हणू शकतात. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. आणि सिस्टम ऑलवेज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम राहते. सिस्टम is always in thermodynamic equilibrium. System always in इथं thermodynamic equilibrium राहते. जर आयडियल
रिव्हर्सिबल प्रोसेस ॲक्च्युली आयडियल रिव्हर्सिबल प्रोसेस एक्झिस्ट करणार, कारण प्रोसेस होते वेळेस एनर्जी लूज होईना, पण काही अमाऊंटमध्ये तर एनर्जी लूज होते ड्यू टू फ्रिक्शन वगैरे थोडीफार तरी एनर्जी लूज होते. If in ideal reversible process, no energy lost, no energy is lost. आयडियल रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर एनर्जी काहीच लूज होईना. इनिशियल आणि फायनल स्टेट पहिलं जसे होते तशा प्रकारचेच आपल्याला भेटतात. बट रिअल रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जर विचार केला, इन रिअल रिव्हर्सिबल प्रोसेस some amount of energy some amount of energy is lost due to friction, viscosity, etc. अजून दुसरे कोणते फोर्सेस असू शकतात. या फोर्सेसमुळं जनरली फ्रिक्शनच म्हणू शकतात. फ्रिक्शनमुळे सुद्धा खूप एनर्जी लूज होते. हा लक्षात असू द्या. हे फोर्सेस आपण कमी करू शकता, पण झिरो करू शकत नाही. काही ना काही अमाऊंटमध्ये फ्रिक्शन राहतेच राहते. एक्झाम्पल्स तर म्हणल्या रिव्हर्सिबल प्रोसेस, मेल्टिंग ऑफ आईस, freezing of water, freezing of water, etc. हे जे आहेत रिव्हर्सिबल प्रोसेसचे एक्झाम्पल्स आहेत. आणि जास्तीत जास्त थर्मोडायनामिक सिस्टम जे राहतात इरिव्हर्सिबल राहतात, रिव्हर्सिबल नसतात. रिव्हर्सिबल खूप कमी आहेत. चला लिहून घ्या. इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता आपल्याला इरिव्हर्सिबल प्रोसेस काय आहे ते शिकायचं आहे.
ऍक्च्युअली 2-3 पॉईंट तर कम्प्लीट अपोजिट येतात. पहिला पॉईंट रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये मी काय लिहून दिलो, रिव्हर्सिबल प्रोसेस इज अ चेंज विच कॅन बी रिट्रेस्ड इन अपोजिट डायरेक्शन किंवा रिव्हर्स डायरेक्शन. इथं आपण रिव्हर्स डायरेक्शनमध्ये रिट्रेस करू शकणार. पहिला पॉईंट, irreversible process is a change which cannot be retraced in reverse direction. रिव्हर्स म्हणू शकता किंवा अपोजिट डायरेक्शन म्हणू शकता. which cannot be retraced in reverse direction. आता मी एक पीव्ही डायग्राम देतो, त्याच्या बेसिसवर आपण 1-2 पॉईंट्स अजून लिहू शकता. तुम्हाला तर माहित आहे रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ग्राफ आपल्याला सेम यायला होता, बट इथं इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये तो ग्राफ सेम येणार नाही. ग्राफ म्हणू शकता किंवा पीव्ही कर्व म्हणू शकता. एक्स ऍक्सिस वर मी व्हॉल्यूम डिफाईन करायलो, वाय ऍक्सिस वर प्रेशर. सपोज ए टू बी सुरुवातीला असं काहीतरी प्रोसेस व्हायला,